मी तिला मेसेज केलाय की एप्रिल महिना सांग म्हणून. हो, तो ती नक्की वाचेल आणि आपले मिस कॉल बघून आपल्याला परत फोनही करेल. होप सो. तुम्ही गीता काकींना पण सांगितलंय ना निरोप द्यायला? करेल ताई फोन, तेव्हा परत सांगू आपण. हो. विक्रांत, आता निघते मी. तुम्ही प्लीज आत्ता सांगाल मी गेले म्हणून. हो, येते मी. बाय. बाय. गीता, वर कुठे चाललीस? आलास तू घरी? हो, झाला, थोडा वेळ झाला. काय, कसं झालं ओपन हाऊस? काय टेन्शन नाही ना? नाही नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. जरा मॅथ्सवरती काम करायला लागणार आहे आणि इंग्लिश थोडंसं वीक आहे, पण बाकी ओके. बसतो आता पुस्तकं घेऊन त्याची. सारखं खेळत असतो दादा बरोबर. काय रे, लहान आहे. लहान आहे? अरे प्रोफेसरचा मुलगा आहे. अभ्यासाच्या तक्रारी येतातच कशा. लक्ष कुठे असतं आईचं? हा, मग बाबा कुठे असतात? घेत का नाही क्लासेस? ए मला सांग, आज मोनिकाच्या टेस्ट होत्या ना? अरे हो, तेच विचारायचं होतं मला तिला की डिलिव्हरी डेट काय दिली, म्हणजे त्याप्रमाणे डोहा जेवण प्लॅन करायला ना. ए विक्रांतच्या बाबतीत सगळं किती पटापट होतंय ना. अरे ए मोहन, ऐक ना, आपण ना मोनिकाचं डोहा जेवण एकदम एकदम हटके करू. हटके काय करायचंय? झोपाळावर बसवायचं, हातामध्ये धनुष्यबाण द्यायचं आणि फोटो काढायचा. वेगळं काय करणार? काय रे मोहन तुझं, तू नाही, पण तू बघच, मी ना वेगळंच करणार आहे, वेगळा विचार करून ठेवणार आहे तिच्या डोहा जेवणासाठी. शपथ, तुझ्याशी बोलत काय बसले मी. अरे विक्रांतचा फोन आला होता मला, तिला निरोप द्यायचा होता त्याचा. मी आलेच, आणि शॉपिंग पण बघायचं तिने केलेलं. आत्ता पाणी देऊ? नको, आय एम कम्फर्टेबल. एनी कॉम्प्लिकेशन्स? नाही नाही, सगळं नीट झालं. ग्रेट. हां, मोनिकाला कळवलं का महिन्याचं? हो, कळवलंय, पण बोलणं नाही होऊ शकलं आमचं. का? तिने कॉल रिसीव्ह नाही केले, म्हणून मी मग मेसेज करून ठेवलाय. कॉल रिसीव्ह नाही केला? कमाल आहे या मुलीची. हे काही वागणं झालं का? बरं, एक मी आईशी बोलले, एप्रिल एंड किंवा मे फर्स्ट वीक असं सांगितलंय. ती म्हणाली एप्रिल डोळ्यासमोर ठेवून कामाला लागते असं म्हणाली. विक्रांत, मला ना या मोनिकाची काही खात्री वाटत नाहीये. आता डोंट वरी, मी मेसेज केलाय आणि मानसीने पण केलाय. मोनिकावर माझा अजिबात विश्वास नाही, पण ती निष्काळजी आणि बेदरकार आहे यावर मात्र पूर्ण विश्वास आहे माझा. ठेवते मी. चल, नंतर सांगते. काय ग? काहीच नाही. बरं झालं मोनिका तू आलीस ते. नाही म्हणजे आता डिलिव्हरीसाठी एप्रिल महिना ठरलेला आहे, तर आपण सगळे मिळून विचार करूया की डोहाळ जेवण कधी करायचं, कसं करायचं, जास्तीत जास्त चांगलं कसं होईल, त्याचा सगळे बसून विचार करूया. हो आई, पण मोनिका, आपण आईंना बोलवूया का? अगं बोलूया ना. मुद्दा हा आहे की डोहाळ जेवण चांगलं झालं पाहिजे. तू मला सांग, आपली मंगळागौर कशी दणक्यात झाली होती की नाही? तसं. अहो आई, पण माई, निर्मला आणि निरंजन आलेत का? चला चला, आले. चल. अरे देवा देवा देवा, चल ग बाई, ये. एप्रिल का जानेवारी? काय निरंजन, तू आहेस कुठे? गायबच झालास.
4 दिवस गणपतीच्या आधी सिंगापूरला गेलो होतो. एक क्विक ट्रिप. बरं यार, तुम्ही मारा परदेशी ट्रिपा नुसत्या. यावेळी सिंगापूरवरून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. अरे म्हणजे सगळी पॅकेट आमच्यासाठी आहेत की काय? अरे माझ्यासाठी काय आणलंयस का नाही? हा, आलात का निरंजन? हो आई. वा वा. नमस्कार. हो केला. मोनिका, अगं गेल्या गेल्या तुम्हा दोघांसाठी वेगवेगळी गिफ्ट घेतली होती, पण आनंदाची बातमी कळाली. म्हटलं आता वेगवेगळी गिफ्ट कशासाठी? एप्रिल मध्ये येणार आहे ना नवा पाहुणा. विक्रांत. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण पहिल्यांदा आईंना देतो. अरे बाबा. तुझ्यासाठी पण ते हे घ्या. फोडणीचा फाडा. अरे काय ग, काय झालं? अचानक मला वर बोलवलंस, काही सिरियस नाही ना? ऍक्च्युली गीता काकी जरा गडबड झाली आहे ना. कसली? अगं तू मला काल डिलिव्हरी बद्दल विचारलंस ना, आणि मी जानेवारी बोलून गेले. हो, मी पण तोच विचार करत होते. अगं ऍक्च्युली मी माझ्या आजीशी फोनवर बोलत होते आणि ती सारखी म्हणत होती की डोहाळ जेवण जानेवारीत करायचंय, डोहाळ जेवण जानेवारीत करायचंय, आणि माझ्या डोक्यात सारखं तेच सुरू होतं, म्हणून चुकून जानेवारी बोलून गेले मी. आय मीन आय नो इट इज व्हेरी स्टुपिड ऑफ मी टू डू दॅट, बट सॉरी. ओके, तसं झालं का? नाही, मी म्हटलं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको ना, म्हणून सकाळपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण चान्सच मिळत नाहीये. काही गोंधळ नको ना व्हायला, म्हणून क्लॅरिफाय केलं मी. आणि काहीच ओके, कळलं मला. गीता काकी, तू डोहाळ जेवणाबद्दल बोलत होतीस का ग आजीसारखं? नाही, म्हणूनच मी कदाचित जानेवारी बोलून गेले. मोनिका, इट इज रिअली ओके. आपण खाली जाऊया का? सगळे वाट बघतच. चल. गीता काकी ऐक ना, मला आता काही शंका नाही आहे. म्हणजे डिलिव्हरी आहे एप्रिलमध्ये आणि डोहाळ जेवण आहे जानेवारीमध्ये. मोनिका, कळलंय मला, कळलंय. काय झालं? तुम्ही दोघे अचानक इथे का आलात? काही नाही, ते मी गीता काकींना सांगत होते की मी किती हाका मारतोय खालून. हा, चला लवकर. हो, मी आलो. ते मी आलेच. खाली सगळे थांबलेत ना. तू म्हणाली होतीस ना, ते सगळं खरंय. त्यांनी मला आतापर्यंत खूप समजून घेतलंय. माझ्या या अवस्थेत माझा विचार केला. घरच्यांसमोर ना तो मला सारखा सांभाळून घेतो. यू आर व्हेरी लकी. म्हणूनच मी आता अशी वागणार ना मनू, हे घर मला कधीही दूर लोटणार नाही.